पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय ड्रामा रंगतोय. एकच जागा पण प्रतिष्ठा अनेक नेत्यांची आणि प्रश्न पूर्ण महायुतीच्या भविष्याचा. सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आता थेट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस ही पारंपरिक जागा टिकवू शकेल का? कारण ही निवडणूक म्हणजे फक्त विजय पराभव नाही, तर पुण्यातील राजकीय वर्चस्वाची खरी चाचणी आहे. घेऊया सविस्तर आढावा. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. 18 जून रोजी होणारी ही निवडणूक वरकरणी एकच जागा असली तरी तिचं राजकीय महत्व खूप मोठं आहे. कारण ही निवडणूक ठरवणार आहे महायुतीत कोणाचा दबदबा जास्त आणि पुण्यात नेतृत्व कोणाचं चालणार. ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. माजी आमदार अनिल भोसले यांच्या निधनानंतर 2022 पासून ती रिक्त आहे. म्हणूनच अजित पवार गटातील ही निवडणूक डू ऑर डाय परिस्थिती बनली आहे. ही जागा टिकवणं म्हणजे पुण्यात आपली पकड कायम असल्याचं सिद्ध करणं, पक्षातील गटबाजी कमी करून एकजूट दाखवणं, महायुतीत आपलं वजन वाढवणं. आणि सध्याची परिस्थिती राष्ट्रवादीसाठी सोपी नाही. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती, पण आता पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर संघटनात्मक ताकद कमी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यातच भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात आपलं संख्याबळ वाढवलं आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्या स्तरांवर भाजपचे सदस्य वाढले आहेत. आणि या निवडणुकीत मतदान कोण करतं? हेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य. म्हणजे जिथे संख्याबळ तिथे विजयाची शक्यता. यामुळे राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. संख्याबळ कमी असताना विजय कसा मिळवायचा? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेसाठी मोठी चुरस सुरू आहे. माजी आमदार सुनील टिंगरे हे अनुभवी आणि प्रभावी नाव आहे. माजी महापौर योगेश बहल यांनी ही जोरदार तयारी केली आहे. तसंच विक्रम काकडे यांचं नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांची पार्थ पवार यांच्याशी असलेली जवळीक ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. याशिवाय दीपक मानकर हेही या स्पर्धेत पुढे आले आहेत. त्यांचा स्थानिक नेटवर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क हा त्यांचा मोठा प्लस पॉइंट आहे. तसेच विलास लांडे, रमेश थोरात, नाना काटे यांसारखे अनुभवी नेतेही इच्छुक आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी समोर दुहेरी आव्हान आहे. एक म्हणजे योग्य उमेदवार निवडणं आणि दुसरं सर्व गटांना एकत्र ठेवणं. जर यात चूक झाली तर निवडणुकीपूर्वीच नुकसान होऊ शकतं. भाजपकडूनही या जागेवर जोरदार दावा केला जात आहे. गणेश बेडकर यांचं नाव चर्चेत असलं तरी राजेश पांडे आणि धीरज घाटे यांसारखे नेतेही मैदानात आहेत. भाजपची रणनीती स्पष्ट आहे. आमचं संख्याबळ जास्त, त्यामुळे जागा आमची. भाजप थेट आक्रमण करत नसला तरी दबावाची रणनीती वापरत आहे. यामुळे राष्ट्रवादीवर ताण आणखी वाढला आहे. तसेच ही निवडणूक महायुतीसाठी पहिली मोठी कसोटी आहे. जर जागा वाटपावरून मतभेद वाढले तर महायुतीत अंतर्गत संघर्ष उघड होऊ शकतो. राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नाही आणि भाजप मागे हटायला तयार नाही. म्हणूनच आता निर्णय पुण्यात नाही तर मुंबई आणि दिल्लीच्या पातळीवर घेतला जाणार. जर राष्ट्रवादीने जागा जिंकली तर अजित पवार गट पुन्हा मजबूत होईल. जर भाजपने जागा जिंकली तर पुण्यात भाजपचं वर्चस्व आणखी वाढेल. जर वाद वाढला तर भविष्यात महायुतीत मोठे बदल दिसू शकतात. तर एकूणच पुण्याची ही निवडणूक म्हणजेच एक सीट नाही, ही आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई. ही आहे भाजपसाठी ताकद दाखवण्याची संधी आणि ही आहे महायुतीसाठी मोठी परीक्षा. 18 जून जवळ येत आहे आणि राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या मते राष्ट्रवादी ही जागा टिकवेल का, की भाजप गेम बदलणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.